काय करताय आप्पा? पैसे सोडताय, लोकांचे पैसे आहेत, भक्तांनी दान केलेले पैसे आहेत आप्पा. यासाठी मी तुमच्याकडे जबाबदारी देत नव्हतो. काय करताय आप्पा? पाप लागेल. ठेवा ते पैसे. दान, पाप, लोकांची सेवा, लय मोठे शब्द वापरायला लागला तू. हा, कसली सेवा करतो तू लोकांची? लोकांची मूर्ती काढायची. तुला काय वाटलं? काय लोकांना येडं बनवलं म्हणजे सगळेच येडे झाले? हे बाप आहे मी तुझा आणि नेहमी बापच राहणार. ते बाहेर जमिनीत पाय आलाय बाहेर, तो कोणाचा आहे मला माहित नाही, पण तो तुझ्या गुरुजींचा नक्कीच नाही हे मात्र मला माहित. त्याच्यावरती काहीतरी रंग पडलाय म्हणून लोक फसतात, पण जवळ जाऊन मी स्वतः बघितलंय, नीट तपासलाय. वरून रंग आणि खाली कोणाचा तरी तो पाय आहे. किती आतल्या गाठीचा माणूस आहे सर तू. हा, देव माणूस बनवून लोकांना आशीर्वाद देत फिरतोय आणि तुझे हे असले उद्योग. लोकांची मूर्ती पाडतोयस. त्या जामकरचा संशय खरा आहे आता मला वाटायला लागलाय. मला बी ना कधी कधी असं वाटायचं की तू काहीतरी खोटं बोलतोयस माझ्याशी. त्या माधुरीच्या बॉडीचं मी लय टेन्शन घेतलं होतं, पण मी आता खात्रीनं सांगतो, तिचा मुर्दाना तूच मागच्या अंगणात पुरलास, तूच तिचा खून केला असणार. आप्पा अहो काय बोलताय? मी माधुरीला कशाला मारेन? आणि तिचा आणि माझा काय संबंध? तुझं तुला माहिती, माझा नाही तुझ्यावर विश्वास. अहो आप्पा असं नका बोलू, मुलगा आहे मी तुमचा. अहो आप्पा मी आयुष्यात तुमच्याशी एकदा बी खोटं नाही बोललो. मी आईची शपथ घेतो, पाहिजे तर तुमची शपथ घेतो. बापाला येडा नाही बनवायचं. पाय कुठल्या तरी मुर्द्याचा आहे, मी हात लावून तपासले. माझ्याशी खोटं नाही बोलायचं. लोकांचा बाप झालेस ना, लय झालं. बापाचा बाप नाही बनायचं, कळलं? ठीक आहे, तुम्हाला सगळं खरं कळलंय तर सगळं खरं सांगण्याची वेळ आली आहे. म्हणजे तुम्ही पण आता बाहेर जाणार, जगासमोर जाणार, माझा खरा चेहरा जगासमोर आणणार. पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी खरं सांगायचं आहे. बरोबर आहे आप्पा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ती डेड बॉडी एका माणसाचीच आहे. म्हणजे त्या माणसाला तूच मारलेस? मी नाही मारला आप्पा, मी नाही मारलं. मला मारावं लागलं. मारायचं नव्हतं आप्पा. अहो मी जर त्याला मारलं नसतं तर त्या ठिकाणी मी असतो. त्याने मला मारलं असतं, माझी डेड बॉडी बघितली असते. मला माहिती तुमचा माझ्यावर विश्वास नाही.